मराठा समाजानं जो आग्रह धरला होता की तुम्ही आमरण उपोषण स्थगित करा आणि तुम्ही लढाईसाठी तंदुरुस्त पाहिजे सज्ज व्हा, तसं मराठा समाजाच्या शब्दाप्रमाणे आपण आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषणात त्याचं रूपांतर केलेलं आहे। मी आता पुन्हा एकदा तुमच्यात येतोय, मराठा समाजाची चर्चा करून आपण पुढची लढाई लढायला सज्ज झालेलो आहे। परंतु सरकारनं जे आता काही गुन्हे दाखल केलेले आहेत, पहिल्या गुन्ह्यास हे सगळे मागे घेऊन आमचे जे आज काल लोक अटक केलेत, काही आंबडचे हे सगळे बांधव आमचे हे 4, 5, 6 जण आणि बाकीचे सुद्धा राज्यातले हे सगळे तातडीनं सोडून देऊन संचारबंदी सुद्धा आपण आता इथून उठवावी, कारण आम्हाला समाजात चर्चा करायची आणि तुम्ही नाही उठवली तरी मी चाललोय। मराठा समाजाला एवढंच सांगणं आहे माझं की मी आता 1-2 दिवसाचा उपचार घेऊन तुम्हाला लगेच पुढच्या कोणत्या गावात येणार आहे भेटीसाठी हा दौरा टाकतोय। दौरा म्हणण्यापेक्षा संवादासाठी गावागावात येतोय। आता मी पुन्हा आमरण उपोषण स्थगित करून लढाईसाठी सज्ज होतो। चला मायबाप मराठ्यांनो, धन्यवाद। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ओबीसीतून घेतल्याशिवाय हटत नाही हा शब्द आहे, आंदोलन तोवर बंद होत नाही। जय शिवराय। तुमचे काही सहकारी जे आहेत ज्यांना काल ताब्यात घेतलेला, त्यांच्याविषयी तुम्हाला काही माहिती देण्यात आली आहे का आणि तुम्हाला सरकारला काय आव्हान? नाही, माहिती देण्यात आली नाही, त्यांना सगळ्या सोडून देण्यात यावं। त्यांचे काही कोणाचाच दोष नाही, त्यांच्यासह राज्यातल्या कोणत्याच मराठ्यांचा दोष नाही। त्यांचंच सांगितलं मग मी आता की त्यांना सोडून देण्यात यावं तातडीनं आणि सगळे गुन्हे पण महाराष्ट्रातले अंतरवालीसह मागे घेण्यात यावेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा पण पटापट तुम्ही अंमलबजावणी करून हैदराबादचं गॅजेट घ्या आणि शिंदे समितीला सुद्धा 1 वर्षाची बढती द्या। तुम्हाला मराठ्यांची नाराजी कमी करायला संधी आहे। बार पोलिस पुढं करून तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका आणि समाजात आणि तुमच्यात जास्त दुरावा निर्माण होईल असं सरकारकडून सुद्धा वागू नका, म्हणजे आम्ही सुद्धा कमी वागू। आणि हे बाजार बुनगे गोळा करायचे बंद करा, की कोणाला आरोप करायला लावणे, खोट्या केसेस करायने आमच्या लोकांवरती, हे बाकीचं बंद करा, कारण न्याय मंदिर असतं, हे न्याय सर्व